आम्ही ट्रेंड शॉपमध्ये आलेलो आणि आम्ही शॉपिंग केली. म्हणजे आम्हाला ॲड शूटसाठी बोलवलेलं, तर आम्ही इथे बघू शकतो असं विंटर कलेक्शन वगैरे सगळं आलं आणि आम्हाला दोघींना आहेत ते वाउचर्स, तर आम्ही त्याची शॉपिंग करायची. म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेऊ शकतो. तर आम्ही इथे घेतलं आहे सामान आमचं. तर हां, म्हणजे आम्हाला टाईम किती झालाय? 7 वाजले. 7:30 नाही, 7 वाजले. आम्हाला घरी पोहोचायला किती वाजते? 8 वाजते. अँड त्यानंतर उद्या काय आहे? माझं सॉन्ग शूट आहे. म्हणजे एवढे दिवस आम्ही घरी होतो तेव्हा आमचं शूट काहीच नव्हतं. आणि तुम्हाला जर मी आमचं म्हणजे रुटीन सांगितलं नाही या वीकचा, तर पूर्ण टाईट आहे पूर्ण वीक. आणि त्याचा पुढचा वीक पण थोडाफार आहेच, डिसेंबरचा, स्टार्टिंग ऑफ डिसेंबर. म्हणजे जो ब्लॉग आहे आताच तुम्हाला बघायला तो खूप भारी असणार आहे. कारण की अलिबागला शूट आहे आणि ते कधी निघायचं आहे. फायनली आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा मी त्याच्यासोबत काम करते. सो मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज आणि हे गाणं इतकं सुंदर आहे. मी काय सांगू, मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. त्याचे मला इतके भारी आहे. जेव्हा रील्स बनायला एवढे भारी आवडतील ना, जेव्हा ते सॉन्ग येईल ना तेव्हा ते खूप तुम्हाला आवडेल. आणि मी फर्स्ट टाइम चालली आहे दीदीसोबत, कारण की मी गेल्या टाईमला पण गेली नव्हती. मी मोस्टली आता जात नाही कारण की क्लासेस वगैरे असतात. पण उद्या म्हणजे क्लासेसचं ऑलमोस्ट डन झालं आहे, सो म्हणून मी आता दीदीसोबत जाते आहे अलिबागला. बिकॉज मी तिचा मेकअप हेअरस्टाईल करणार आहे, तर मग तिला प्रॉपर रेडी करणार आहे. आणि त्यात पण काय ट्विस्ट आहे ते सांग. आम्हाला इथून निघायचं आहे कधी? आपल्याला निघायचं किती वाजता? सकाळी 5 वाजता. सकाळी 5 वाजता रेडी राहायला सांगितलं आहे त्याने. मेकअप सगळं, ड्रेस वेस सगळं, म्हणजे जे साडी वेअर करणार आहे. तर आता आम्हाला टेन्शन आहे की आम्ही आत्ताच इथे घरी पोहोचेपर्यंत 8 वाजतील. मग आम्हाला आता जाऊन थोडा वेळ खाऊन लगेच झोपायला लागेल, थोडीशी झोप घेऊन. मग रात्री आम्हाला म्हणजे आपला शूट बोलते मेकअप करायला बसावं लागेल. तेव्हा जाऊन तो मेकअप 5 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. तर आम्ही मोस्टली 4ला तरी रेडी व्हायला घ्यावं लागेल आणि मग जाणार. आता आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं आजची रात्र जागायची. म्हणजे आपल्याला आता जाऊन झोपावं लागेल. जे आम्ही झोपतो अजिबात नाही, आम्ही गाडीत झोपू. जायपर्यंत अलिबागला आम्हाला जायचं आहे. आम्ही कुठे फिरायला नाही जाते, पण हे सॉन्ग शूटमुळे आम्हाला अलिबागला तरी जायला भेटते. कामच एवढी आहेत की शूट्सच एवढे आहेत की वेळच नाही भेटत फिरायला. पण आम्ही ट्रिपला जाऊ इन 2026 फॉर शुअर. हाय गाईज, तर आम्ही जसं सांगितलं आम्हाला सकाळी 5:30ला निघायचं आहे, पण आम्हाला आता 3:30ला निघायचं आहे. आणि आता 3 वाजलेत आणि आमचा मेकअप स्टार्ट झालेला आहे. साडी वगैरे वेअर करून घेतली. इथून आम्हाला आता अलिबागला जायचं आहे आणि सगळं मेकअप हेअरस्टाईल करून, बिकॉज आम्हाला मॉर्निंगचं शूट करायचं आहे सॉन्गचं. आणि येणार आहे आम्हाला पिकअप करायला. मग आम्ही निघणार. आणि सोनलने ऑलरेडी ड्रेसअप केलेला आहे. ड्रेसअप करून ऑलरेडी बस आता गाडीत आम्ही झोपणार. पूर्ण लुक करून गाडीत झोपणार. आम्ही क्लासमध्ये आलो आहे. आम्ही तिघी, मम्मी पण आहे इथे. आणि आम्ही तिघं आता सगळं रेडी झाल्यानंतर मग निघू. मेकअप होऊन ज्वेलरी अजून वेअर करायची. आम्ही निघालो पण आहे. दादा आलाय 4:35 अर्धा म्हणजे अर्धा आमच्या इकडून निघालो. 20 मिनिटं झाले. हां, 4:15ला आम्ही घर सोडलं. आणि आता बघू किती वाजता पोचतो अलिबागला आणि मग शूट करू. तर आता मी मस्त झोपते. झोप येते का नाही माहीत नाही. यांचं हेअरस्टाईल वगैरे आहे ना सगळं, बट म्हणून जे मी झोपणार नाही. तरी पण ती झोपे. आता थोड्या वेळात सकाळ पण होईल. पहाटच आहे सकाळचे. हो तेच, पण उजेड येईल थोड्या वेळात आता लगेच. शूटच्या लोकेशनवर पोचलो आहे अलिबाग. मग असेच पोचलो. आणि ते दादाचा पण ब्लॉग चालू आहे. सध्या थोडं नीपर्यंतच आहे.
नंतर क्लोजचं हे घेईन, ठीक आहे. भारी आहे खूप, लोकेशन मस्त आहे. हा बीडब्ल्यू थोडंसं हलकंसं असं थोडंसं घेऊन ठेवू, बघू आपण वापरू का. माझी रील पण घेतली का? घेतली आहे आणि ती कशी खालूनच. मेहनत कुठून गेले लोक खाली काय माहिती. त्यांचं शूट चालू आहे, नंतर मला पण तिथे जायचं आहे. मी कशी जाऊ आयडिया नाही. हे लोक सोनल शूट करते बिचारी का. कुछ खाया पिया नहीं और आगे आम्ही उपाशी आहोत. रात्री निघालोय 4 वाजता. ते शूट करायला आणि माझं सुंदर मेकओव्हर मॅमने केलेलं आहे. पण मला एवढं कसं तरी होतं ना, ऑलरेडी तब्येत डाऊन. लागोपाठ शूट्स चालू आहेत आमचे, म्हणजे एवढे शूट चालू आहेत मी सांगू नाही शकत आहे. म्हणजे आज पण, म्हणजे आजचा दिवस आज चालू झाला. आता आम्हाला दुपारी इथून निघायचं आहे. परत संध्याकाळी हॉटेलचं शूट आहे. परत उद्या कल्याणला एक वेगळं रिअल इस्टेटचं शूट आहे. मग त्याच्यानंतर काय आहे, रिअल इस्टेटच्या नंतर मग माझं आहे एक फंक्शन आहे, मी नाही सांगू शकत. फॅमिली फंक्शन आहे. सो ते फंक्शन नंतर डेमो आहे, मॉडेल डेमो सोनलच्या क्लासमध्ये. मग तिची ऑर्डर आहे ब्राईड लग्नाची, वेदी रिसेप्शन. हे असं आमचं लागोपाठ डेज बिझी. मग त्याच्यानंतर आमच्या सोसायटीची पूजा आहे. परत आमचं मावशीला बाबू झाला, त्याचं बारसं. असं एकही दिवस आमचा फ्री नाही आहे. आणि लोक बोलतात की ह्यांची मजा चालली. ब्रो नाही मजा, ही ट्रिप आमची, ही आमचं शूटच आमची ट्रिप असते. आमचं असं हे नसतं काय. आम्ही बोलतो ना फिरायला येत नाही. अलिबागलाच आम्ही किती टाईम नंतर आलो आहे ना. सोनाली का बोलली मी? सोनाली मी माझ्या बहिणीचं नाव चुकीचं घेते, ह्याचा अर्थ मला भूक किती लागली. माझं सीन असं आहे, काय बोलत होती, हां अलिबागलाच आम्ही खूप महिन्यांनंतर आलो आहे. लिटरली मी शूटला अलिबागला तर फिरायला आलेली, मला आठवत पण नाही मी कधी आलेली अलिबागला. त्याच्यानंतर मी आत्ता येते. सो असं आहे की आम्हाला अजिबात वेळ नसतो. शूटशिवाय टाईम नाही आहे, घुमणे वेळच नाही. 2026 फॉर शुअर जायचं आहे ब्रो कुठेतरी. सजेस्ट करा चांगल्या प्लेसेस, आणि कोण टूर्सवाले असतील वगैरे तर प्लीज सजेस्ट इन द कॉमेंट सेक्शन. ऊनमुळे बर्न होतोय आपण, ऊन आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे बर्न होतोय. आणि माझी आधीची व्हिडिओ पूर्ण घाण आली आहे, एवढे मी बडबड केलंय. पण आता बघू शकता या साईडला बरोबर आहे. असं ऊन आहे तर ते चांगलं नाही. तर येऊ मी काहीच नाही लावलं. कशी सोनल मी चालली खाली. मी नाही जात बाबा, पडली तर इथून घालून जायचं, डायरेक्ट उडी मारायची. पकडायला दे मला माझं पडतं. काय काय करावं लागतं शूट्समध्ये. शूटसाठी. भूक खूप लागली आहे यार, म्हणजे एक्झॉस्ट सारखं होतंय. कारण की हे एवढा वेळ मेकअप आणि हेअरसाठी पण उभी राहिली ना. हा ना, हे बघा व्हिडिओ चालू झाली. काय काय होतं यार. आता आम्ही नाश्ता करतोय, वडापाव दोघींनीच घेतलाय. आणि आता खाऊन बघतो कसं आहे. थोडा मध्ये रेस्ट, आणि हे लोक आमचं टेस्ट करून गरम गरम बनवलंय. टेस्ट करून मग हे लोक आता आम्ही करा रे लवकर टेस्ट. दीदीचं शूट परत. काय ऊन आहे भाई. ही जागा कशी चमकते बघा, दिसतंय का कॅमेरामध्ये? जाम चमकते. आणि पूर्ण ऊन आलं तर पूर्ण आता टॅन होणार आहे आम्ही. कधी म्हणजे आता तो ब्लॉग यायला जाम टाईम लागेल. जो आम्ही ब्लॉग घेतला आहे तो स्किन केअर आम्ही स्टार्ट केली आहे. तर स्किन केअर स्टार्ट गेल्या लगेच बॉडी फेसेस स्किन टॅन झाली आता आमची. मग आता बघू आता त्या स्किन केअरचा रिझल्ट किती पडतो आमच्या स्किनवरती ते समजेल.
मी मस्त हा फ्रॉक घालून आलेली की छान फोटोशूट होईल, म्हणजे कोणतरी असेल फोटो काढायला, पण कोणच नाही, आम्ही चौघच होतो. तर मग दिदीलाच माझे फोटोज घ्यावे लागले, व्हिडिओज घ्यावे लागले. पण ठीक आहे, मी तसं पण जास्त पोस्ट नाही करत, आता कमी केलं आहे मी पोस्ट करायचं. बट येस, करेन मी फोटोज पोस्ट. हां, चांगले आले आहेत फोटोज, दीदीने चांगले काढले. व्हिडिओज पण खूप छान आली या ड्रेसवरची. याची लिंक तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम व्हिडिओवरती मिळेल, तिथे कमेंट लिंक करा, मग मिळून जाईल लिंक. चला, झालं का? ते मस्त झाडं आहेत, किती सुंदर वाटतं आहे इथे. पण इथे संध्याकाळच्या टाईमला यायचं, मस्त ऊन बिन गेल्यावर छान वाटतं. नाही तर माहिती आहे, उन्हात काहीच नाही करू शकत रे. ती बघा मस्त पोजेस देते. हे बाबा, धबधा येईल बा. केस केस काढ. बघू बघू परत एकदा. ते उन्हात येणार नाही रे पण. कम पहिला तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नाही दिसणार, पण समोरून खूप भारी वाटतंय. ठीक आहे, एक सेपरेट नेकलेस तर ते दादा बोलत होते की सर्वांचं अशा हार्श उन्हात खूप जणांचं शूट घेऊन झालंय, पण कोणाचं इतकं क्लिअर इव्हन टोन स्किन दिसत नव्हती. तर 2 जणांना कॉम्प्लिमेंट भेटल्या. एक दीदीची स्किन चांगली आहे म्हणून, दुसरं माझा मेकअप चांगला आहे म्हणून. म्हणजे असं, कारण की खूप हार्श लाईट आहेत, लाईक तुम्हाला दिसतंच आहे किती हार्श लाईट आहे. आणि अशा हार्श लाईटमध्ये व्हिडिओ शूट, फोटोज तरी ठीक आहे, पण व्हिडिओ काढायला खूप प्रॉब्लेम येतो, ब्लॅक येतो, इफेक्ट चांगला नाही आहेत. बट दीदीचा जो शॉट घेत आहेत, जे झूम शॉट्स आहेत, म्हणजे क्लोजअप आहेत फेसचं, परत नेकचं, कानाचं, ते सगळे शॉट्स खूप चांगले येत आहेत असं ते बोलत आहेत. की फर्स्ट टाईम असं कोणाचं तरी स्किन टोन प्रॉपर स्किन टोनसारखं आलं आहे. सो येस, आपला मेकअपच भारी आहे आणि आपली दीदी पण भारीच आहे. आम्ही दोघी पण भारीच आहोत. कधीतरी स्वतःची तारीफ केलीच पाहिजे काय. आणि आता ती पोजेस पण मस्त मस्त देते. तोडच नाही भाई पोजेसला, सांगायची गरजच नाही लागत. आणि तो दादा तिथे त्याचा सॉन्गचं प्रमोशन पहिलेच करून ठेवतोय, माझे सॉन्ग आल्यावर ते पोस्ट करायला. पण जे बोलत ते शब्द बोल. इंडस्ट्रीमधली पहिली म्हणजे ही ना मराठी इंडस्ट्रीमध्ये जर बघितला गेला ना, म्हणजे आगरेकोळी गाणे जे असं हिपहॉप टाईपमध्ये जेव्हा चालू झाले होते ना, पॉप हिपहॉप, तेव्हा ही पहिली होती. मी आणि नेहा पठाण. हा, नेहा पठाण, बरोबर. प्रीत बंद्रे सोबत होती ना. प्रीत सोबत नेहा पठाण होती आणि रजनी सोबत ही होती. मला खूप आठवतं, तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. कारण की तेव्हा माझा मॅशअप 2 आला होता. त्या टाइमला त्याच्या 1 का 2 महिने आधी तुझा तो रजनी सोबत गाणं होतं, ध्रुवन आणि रजनी सोबत. खूप हिट गेले आणि तो काळ माझा असं पूर्ण हिटवर हिट ते सगळं असं काय नाही, तो काळ असतो. मग तेच बोलते. आणि आता मला असं वाटतं की आता सगळे रील स्टार्स आणि त्यांना पण चान्स मिळाला नाही. मला काय वाटतं माहिती का, मला पर्सनली काय वाटतं माहिती का, माझं असं आहे की माझं गाणं चाललं पाहिजे, नाही चाललं पाहिजे असं काय नाही. माझं गाणं जर कोणी मी माझ्या युट्यूबला टाकतो, कोणाला जर माझं गाणं खरंच चांगलं असेल ना, तर तो चालेल. बरोबर. जर तो चांगला नसेल तर मी समजलो की माझी काहीतरी चुकी होती, मी नेक्स्ट टाइम त्याला अजून चांगलं बनवू. हेच पाहिजे आर्टिस्ट. सगळ्याच आर्टिस्ट मध्ये, सिंगर असो, मॉडेल असो, आर्टिस्ट. कॉल करेन मी, हॅलो ऐक ना, माझ्या गाण्यावर रील बनव ना. अरे भाई बनव ना, जाम खर्च आला भाई, बनव ना. असं थोडं ती सगळ्यांमध्ये हवी, तरच माणूस हे पुढे धंदे जातो. कोणी शिकवले? आणि समाधानी असतो. पुढे जाणं तर खूप लांबची गोष्ट, समाधानी असतो असा माणूस. पहिलेच मी खूप सामान बघितलं पहिलेच. अरे नाही, तू पकडून खिशात टाक ना जरा हे फोन. दे, मी पकडते. सोन्याचे पण हात गेले. सो त्या वेळेपासून इंडस्ट्रीपासून चालू केलेलं ते माहिती आहे सगळ्यांनाच. सगळ्यांनाच. पण काय काय लोकांना वाटतं तर असं वाटतं की भाई ब्रो वो लोग ही हे अभि आई आहे असं वाटेल, अभी आई उनके पण साथ. असं काय नाही आहे. मी
मला स्वतःला मी रील स्टार असं नाव जोडतच नाही. Artist आहे. आर्टिस्ट आहे मी आधीपासून. Acting, modeling. मॉडेलिंग केले, थिएटर केलेत माझ्या कॉलेजमधून. सो बरेच इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स केळकरला होते, सगळ्यांना माहितीच आहे. सो केळकर इज बेस्ट फॉर थिएटर्स अँड आर्टिस्ट. मराठी ऍक्टर्स म्हणजे तुम्हाला पुढे चांगला जर्नी चांगली पाहिजे तुम्हाला या कॉलेज इंडस्ट्रीमध्ये. जर 10th जे पास आउट आहेत किंवा 12th पास आउट आहेत, डेफिनेटली जॉईन करा. बेडेकर इज ऑल्सो नाईस. म्हणजे या झोनचे आमच्या सेंट्रल लाईनच्या लोकांसाठी बोलतात. नाहीतर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे तर सोनल चव्हाण मेकअप आर्टिस्ट सोनल चव्हाण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि लवकरच काहीतरी न्यू येणार आहे, त्यासाठी पण वेट करा. आणि ते मी सांगणार नाही पण येईलच लवकरच, तो कळेलच तुम्हाला. काय सांगायची अजून एक गोष्ट सांगायची आहे त्याला. BTS फक्त आम्ही 4 लोकच आहोत तिथे. एंगल तो देखो भाई, प्रोफेशनल. आता पायांना खाज यायला लागली. एक असा शॉट झाला, ते लोक इथे उभे होते आणि कॅमेरामॅन आणि मी दोघं पण असं राऊंड फिरतोय, कारण मला यांचा BTS पण घ्यायचा होता म्हणून. तिथं त्यांच्या गोल गोल फिरवती, पण दुसरं नाही ना BTS घ्यायला. अजून थोडस हे वाटतं दादाचं. तसं पण एक वाईट नाही फोटोज व्हिडिओ त्याचे एकट्याला सांगतो ते बायका तिथून जात आहेत. मी बोलली त्यांचा व्हिडिओ घे, किती मस्त वाटतंय तिथून. म्हणजे एक प्रॉपर त्यांचा वॉक होतोय, ते किती छान वाटतंय. व्हिडिओमध्ये किती छान वाटेल, म्युझिक व्हिडिओमध्ये ऑथेंटिक वाटेल. आता यांचा परत क्लोजअप काय आहे, काय फोटो आहे का काय माहिती. खूप एक्झॉस्ट झालोय गाईज, खूप एक्झॉस्ट झालोय. पॅकअप वाजलं किती नाही. काय स्किन बर्न झाली आहे माझी. आम्ही जाम काळे झालो. 12:15 झालेले आहेत आणि आता आम्ही निघणार इथून. पोचणार काय माहिती किती वाजता. छान बेकार. आणि चेंजेस वगैरे मेकअप काय रिमूव्ह करायला वेळच नाही, असंच जाणार. फक्त मी आता गाडीत बसल्या बसल्या हे सगळे दागिने काढून टाकते, बिकॉज खूप उशीर झालाय. संध्याकाळी पण परत इव्हेंट आहे आणि झोप आली आहे, बिकॉज रात्रभर झोपलो नाही. इव्हेंट सॉरी शूट आहे. पागल हो चुकी हूँ मैं खरंच. पण गाणं खूप सुपर्ब झालंय, शूट मज्जा आली शूट करताना. तर क्राऊनजेच्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे, सो नक्की बघा. स्टे ट्यून. लवकरच कधी येणार आहे आपलं गाणं? गाणं कधी येणार? 1 तारखेला सोमवारी. हे तुम्हाला दिसतंय, हा ब्लॉग आला म्हणजे डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, जाऊन गाणं बघा. गाडी चालू करून ठेव. चला बाय. लॅपटॉप काढून ठेव ना. ब्लॉग घ्यायचा आता आम्ही जेवायला आलो. ह्याचा ब्लॉग होऊन आठवतं की ब्लॉग घ्यायचा आहे. दीदी बघा फुल मास विसला. दोघींना मला डोंबिवली सोडायचं आहे, त्याच्यानंतर मी जाणार आपल्या घरी भिवंडी मार्गे. जेवायला बसलोय आता. तोपर्यंत बघा इकडे आम्ही हे घेतलं, बघूया आपण काय आम्ही घरी पोचलोय गाईस. इग्नोर माय स्कार्फ, बट आम्ही घरी पोचलेलो आहोत. बिल्डिंग खाली आहोत. दीदीचं लिफ्ट आली आहे आणि आता झोपेन, मग संध्याकाळी परत जायचं.